लाडकी बहीण योजनेच्या 11वा हप्ता मे महिन्याच्या 11व्या आठवड्यात या दिवशी उपलब्ध असेल. लाडकी बहीण योजना 11वी हप्त्याची तारीख. महिला आणि बालविकास विभागाकडून एप्रिल महिन्याच्या माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण झाल्यानंतर आता या योजनेचा 11वा हप्ता राज्य सरकारकडून मे महिन्यात वितरित केला जाईल, ज्यासाठी माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जारी करण्यात आली आहे आणि मे महिन्याच्या या तारखेला महिलांना 11व्या हप्त्याचा लाभ मिळेल. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महिला कल्याणकारी योजना आहे, ज्याचा उद्देश राज्यातील गरीब महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करणे, त्याचे पोषण सुधारणे आणि कुटुंबात त्याचे स्थान मजबूत करणे आहे, ज्यासाठी राज्य सरकार दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देते. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत 2,47,00,000हून अधिक महिलांना 10 हप्ते वितरित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये महिलांना आतापर्यंत एकूण 15,000 रुपयाचा लाभ मिळाला आहे आणि आता राज्य सरकार मे महिन्यात योजनेचा 11वा हप्ता वितरित करणार आहे. जर तुम्हीही महाराष्ट्राचे असाल आणि तुम्हाला मे महिन्याचा 11वा आठवडा कधी मिळेल हे जाणून घ्यायचे असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा. या लेखात आम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्याच्या तारखेबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी अलीकडेच दिलेल्या माहितीनुसार महिलांना आता रु. 500 रुपये ऐवजी दरमहा मे महिन्यात लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा 1500 रुपये. राज्यातील 8 लाखाहून अधिक महिलांना नमो शेतकरी योजनेंतर्गत दरमहा 1000 रुपयाचा लाभ मिळत आहे. त्यामुळे आता लाडली बहिणांना राज्य सरकारकडून महासन्मान निधीअंतर्गत 1000 रुपये मिळणार आहेत. याशिवाय ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळाला नाही त्यांना आता रु. दिले जातील 11व्या हप्त्यात 3000 रुपये, परंतु यासाठी महिलांना योजनेच्या पात्रता निकषाची पूर्तता करणे अनिवार्य आहे, कारण अलीकडेच राज्य सरकारने ही योजना अनिवार्य केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत योजनेच्या सुरुवातीपासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांसाठी महिलांना एकूण 10 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आणि आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याची तयारी राज्य सरकारने केली आहे, ज्यामध्ये लाभार्थी यादीसह 3600 कोटी रुपयाचा निधी देखील वाटप करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या 11व्या हप्त्यांतर्गत योजनेचा 11वा हप्ता 24 मे पासून लाभार्थ्यांना वितरित केला जाऊ शकतो. हा हप्ता सर्व महिलांना एकाच वेळी वितरित करता येत नाही, म्हणून 11वा हप्ता 2 टप्प्यात वितरित केला जाऊ शकतो. परंतु हप्त्याचा लाभ घेण्यासाठी महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे आणि डीबीटी पर्याय सक्रिय करणे आवश्यक आहे. 11व्या हप्त्यासाठी पात्र महिलांची लाभार्थी यादी प्रसिद्ध झाली आहे. महिला ही यादी ऑनलाईन आणि ऑफलाईन तपासू शकतात. या यादीत समाविष्ट असलेल्या महिलांनाच या महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळेल. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही, पण लवकरच राज्य सरकार योजनेचा 3रा टप्पा सुरू करणार आहे, ज्यामध्ये महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.